हाय फ्रेंड्स, मी अदितीज बुक ऑफ रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा साबुदाण्याचा चिवडा कसा बनवायचा तो बघणार आहोत। उपवासाच्या पदार्थांमध्ये झटपट होणारा हा एक पदार्थ आहे, पण बरेच वेळा घरी करताना साबुदाणा हातून व्यवस्थित चांगला फुलत नाही, टेस्ट चांगली येत नाही। तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी चांगल्या अशा टिप्स या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझा चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। हा बघा, हा असा स्पेशल चिवड्याचा साबुदाणा विकत मिळतो। हा रोजच्या साबुदाण्यापेक्षा थोडासा मोठा असा साबुदाणा असतो। तर हा साबुदाणा पहिला कढईमध्ये थोडा हलका गरम करून घ्यायचा। याच्यामुळे काय होतं की साबुदाणा जेव्हा आपण तळायला जातो तो खूप चांगला फुलतो। ही फार महत्त्वाची टिप आहे की हलका गरम करून घ्यायचा हा साबुदाणा आणि नंतर थंड करून घ्यायचा आणि नंतरच तळायला घ्यायचा। तर हे बघा, कढईमध्ये बघा मी तेल चांगलं तापून घेतलेलं आहे। चांगलं तेल तापून घ्यायचं, ही पण महत्त्वाची टीप आहे। आणि नंतर थंड केलेला साबुदाणा याच्यामध्ये सोडायचा आणि गॅसची फ्लेम ही हाय टू मिडियम ठेवायची आणि साबुदाणा तळून घ्यायचा। हे बघा, साबुदाणा तळून वरती आल्यानंतर लगेच काढून घ्यायचा नाही, तो तळून वरती आल्यानंतर परत फुलतो। त्यामुळे इथं चांगलं हलवत राहायचं आणि त्याला फुलायला पूर्ण वेळ द्यायचा। तुम्ही बघू शकता, हे बघा साबुदाणा तो वरती आला आणि आता तो फुलतोय, म्हणजे फाटतोय, असा फुटफुट असा आवाज येणार। तर चांगला असा साबुदाणा इथं तळून घेतला पाहिजे, नाहीतर तो आतून घट्ट राहतो। तुम्ही बघू शकता साबुदाणा इथं फुलताना दिसतोय तुम्हाला। यावेळी थोडं तेल उडण्याची शक्यता असते, त्यामुळे त्याची काळजी घ्यायची आणि चांगला साबुदाणा इथं फुलू द्यायचा। म्हणजे तेलात सोडल्यानंतर लगेच साबुदाणा वरती आला की लगेच काढायचा नाही, तर तो 1-2 मिनटं तिथं तसंच हलवत ठेवायचा। त्याच्यामुळे तिथं त्याला चांगलं फुलायला वेळ मिळतो। तर तुम्ही बघू शकता चांगला असा साबुदाणा असा चांगला फुललेला आहे, तो फुटलेला आहे। त्याचा गोल आकार जाऊन की वेडावाकडा असा आकार येतो आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी असा साबुदाणा तळून झालेला आहे। तर अशा प्रकारे मी हा सगळा साबुदाणा तळून घेतलेला आहे। हे बघा, मस्त असा साबुदाणा आहे। त्याचा बघू शकता तुमचा गोल जो आकार आहे तो निघून जातो आणि असा फुटल्यानंतर एक पॉपकॉर्नला कसा आकार असतो तसा आकार येतो आणि एकदम क्रिस्पी असा साबुदाणा तयार होतो। साबुदाणा तळताना ही काळजी घेतली पाहिजे, तरच पुढे चिवडा हा खूप छान होतो, नाहीतर मग खाताना चिवडा हा दाताखाली आल्यानंतर घट्ट लागतो। तर हे बघा, साबुदाण्याचा चिवडा तळून झालेला आहे। आता मी याच्यामध्ये एक अर्धा कप साखर मिक्सरला फिरवून त्याची पिठी साखर करून इथं घातलेली आहे। तर साबुदाणा हा तळून घेतला साबुदाणा गरम गरम असतानाच ही पिठी साखर घालायची, म्हणजे त्याला ती पिठी साखर खूप छान लागते। इथं पिठी साखर थोडी जास्त वापरायची, ह्या चिवड्याला पिठी साखर खूप जास्त लागते, त्यामुळे थोडी जास्त वापरायची आणि थोडा गरम गरम असतानाच, तळलेला साबुदाणा थोडा गरम असतानाच ही लावून घ्यायची। हे बघा, आणि याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ पण घातलेलं आहे आणि हे दोन्ही मी एकत्र करून या साबुदाण्याला व्यवस्थित, तळलेल्या साबुदाण्याला हे व्यवस्थित मी लावून घेतलेलं आहे। हे बघा, छान असं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं। सगळ्या साबुदाण्याला ही पिठी साखर लागली पाहिजे। हे बघा, छान अशी पिठी साखर या साबुदाण्याला लावून झालेली आहे। आता मी याच्यामध्ये थोडे शेंगदाणे आहे ते तळून घातलेले आहे। तुमच्या आवडीप्रमाणे शेंगदाण्याची क्वांटिटी तुम्ही घेऊ शकता। हिरव्या मिरच्या 2 आहेत, त्या पण चांगल्या तळून घेतलेल्या आहेत, त्या पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। थोडा कढीपत्ता पण मी चांगला कुरकुरीत तळून घेतलेला आहे। आणि हा आहे बटाट्याचा चिवडा, किंवा हा बटाट्याचा चिवडा मी जो विकत आणला आहे तोच वापरलेला आहे। तुम्ही घरगुतीसुद्धा हा बनवू शकता। तर तो एक वाटी मी इथं घातलेला आहे आणि हे सगळं छान असं एकत्र करून घेतलेलं आहे। काही जणांना कढीपत्ता उपवासाला चालत नाही, तर तुम्ही तो इथं स्किप केला तरी चालेल। आणि हे छान असं सगळं एकत्र करून घ्यायचं। हे बघा, आणि चिवडा करताना एखादं भांडं मोठंच घ्यायचं, म्हणजे आपल्याला हे सगळं मिक्स करायला खूप छान मिळतं। तर तुम्ही बघू शकता हे सगळं मी छान असं एकत्र करून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी असा हा उपवासाचा साबुदाण्याचा चिवडा तयार झालेला आहे। पूर्ण आतून फुललेला साबुदाणा आहे, त्यामुळे हा चिवडा खाताना खूप छान लागतो आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त असा चिवडा घरगुती तयार झालेला आहे। बाहेर विकत घ्यायला गेलं तर हा चिवडा खूप महाग पडतो, घरगुती अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत पटकन हा चिवडा तयार होतो। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।